साला गावात चांगलंच नाव राखलं सरपंचाचं. त्या माधव पवाराच्या पोरान तुला असं तुडवला, साला त्याचा कोतळा का ना बाहेर काढलास. सरपंच केस आपण उलटी फिरूया ना. त्यानं काय होणार? त्यानं काय होणार? उलट आपल्याच नावाचा गावात बोबाटा होणार. त्यातून ती पोर त्या मारत राहायची, म्हणजे साला माकडाच्या हातात कोलीत. साल्या भर चौकात असं मार खाल्लास, आपली दहशत कशी राहणार तिकडे? चूक झाली सरपंच, पण मी त्याला सोडणार नाही. योग्य संधीची वाट बघायची आणि मगच वार करायचा. साहेब, जोपर्यंत सरपंचाच्या खुर्चीत तात्यासाहेब देशमुख आहेत तोपर्यंत आपल्या गावच्या समस्यांचं काय बी खरं नाही. अहो रस्ता, वीज, पाणी या समस्या गावाच्या पाचवीला पुजलेल्या आहेत. आता प्रत्येक गावाला एक चेहरा असतो ना का? तंटामुक्त गावाचा, सुरक्षित गावाचा, कर्जमुक्त गावाचा. च्या मारे आपल्या गावाला चेहराच नाही. आणि आता तो लोक बी कुजबुजायला लागलेत. गेल्या वक्ताला मारुतरावांचं पॅनल निवडून आलं नाही, पण या वक्ताला काहीतरी बदल पाहिजे साहेब. हे बघा, लोकांच्या डोळ्यात जागता येतं पण मनात नाही. त्यांच्या तोंडात एक असतंय आणि काळजात बलतच. काका, राधिका आहे का? हाय की, जा की आत. ते होता त्या सरपंच अंगात खादीचा ढगला घालतोय आणि समाजसेवेचा आव आणतोय. अरे तुकडाभर जमिनीचा मालक नसलेला तो तात्या आता शेकडो एकराचा मालक झालाय. तो का उगाच? त्याला पुरून उरणारा गावात एकच माणूस होता, माधवराव पवार. लय उमदा आणि दिलदार माणूस, गावाची शान होता. आमच्या गावचं मार्केट बघ, तुमच्या मुंबई सारखं नसेल पण हाय आपलं. अण्णा, मी जरा मार्केटला जाऊन येते. अगं मार्केटला जाते तर बागड्याच्या दुकानात जा. बागड्याच्या दुकानात? अगं तयार कपड्याचं दुकान आहे ते. तुला आवडतील ती कापडं घे, पैसे देईन मी मागावून. बर बर ठीक आहे, मी येते. बर, लवकर ये पोरी. अण्णासाहेब, ही तुमची राधिका होय ना? 15 वर्ष मुंबईला होती, MSW करून आली या. अरे वा, म्हणजे आता मॅट्रिक सुटली की तुम्ही बी सुटलात ना? अरे लेका, MSW म्हणजे मास्टर इन सोशल वर्क. ते मॅट्रिक होऊन मग ग्रॅज्युएट झाल्यावरच होता येतंय. मग असं होय. आता माझ्यासारख्या आडण माणसाला काय कळणार? म्हणून म्हणतो अजून वेळ गेलेली नाही. सुधारा, स्वतःला सुधारा. नव्या युगाच्या नव्या गोष्टींना सामोरे जा. कशी दिली फुलं? काका, कशी दिली फुलं? 5 रुपयाला 5. 1 रुपयाला 1 मनकी. आयला चम्मच, गावच्या बागेत नवं फुल फुललेलं दिसतंय. ती होय? ते तर जुनच फ्लावर आहे, गिरजा. मायला तुझ्या घालू का मागलात? अरे आडा नाही हा, तुला गुलाबाच्या फुलातला आणि धोत्राच्या फुलातला फरक कळत नाही वय? ते होय. त्याचं काय ना रंगराव, आपलं बाजरीचं शेत जिथं डोलायला लागतं ना, शेजारच्या जोंधळ्याचं शेत जरी असलं ना तर लक्ष जात नाही. एवढी आवडतात तुला फुलं? फुलांचा सुगंध मन मोहून टाकतो. कोमजलेल्या फुलांपेक्षा नुकत्याच उमललेल्या फुलांचा सुगंध जीवाला येड लावतो. लूत लागलेल्या कुत्र्याला वेड लागलं ना की म्हणे गोळी घालतात. कुत्र्या कोणाला म्हणतेस? तू कुत्र्याचा मालक दिसतोयस. पट्टा तरी नीट बांध कळाला. गावात नवीन दिसतेस, मी कोणाचा माणूस आहे हे तुला माहित नाही म्हणून लय बोलतेस. आता तरी नुसतं बोलते. इथून जर फुटला नाहीस ना तर थोबाड फोडीन. फोड की, निदान त्या निमित्ताने तरी तुझा गोरा हात माझ्या घालायला लागेल. सोडा रंगा, रंगा सोड तिला. सोड. रंगा म्हणतात मला, एकदा ठरलेला सोडत नाही मी. बरोबर आहे मॅडम याचं. एकदा का यानं मुलीचा हात धरला की राखी बांधल्याशिवाय सोडत नाही. ये गप्पे. बघा कसं चिडलंय बघा. अहो, गावातल्या प्रत्येक मुलीवर असंच बहिणीसारखं प्रेम करतो. तुझ्या मोयलो त्याला माझ्याकडे दे, मी बघतो. टाइम प्लीज. पाणी नाही आहे.
रंगराव पळा. हवी किती लागले तुला? चल आपण डॉक्टरकडे जाऊ. नाही नाही काही गरज नाही, जास्त लागलेलं नाहीये. अरे why you not understanding? Your hand is bleeding so much. Let's go to the doctor. Let's go. वी आर युज टू सच स्मॉल कट्स अँड वुंड्स. शेतकऱ्याचा पोरगा आहे मी. मग माझ्यासारखा कृषी विद्यापीठाची परीक्षा पास झालाय तो. अरे अभि भरपूर रक्त वाहते यार. अभि चल ना प्लीज डॉक्टरकडे जाऊया. नाही काही गरज नाही, त्यापेक्षा तू स्वतःकडे लक्ष दे. दंड उघडे ठेवायचे आणि मग मच्छर चावला म्हणून ओरडायचं. अरे अभि मला पण मुका मार लागलाय. हो हो मग एक काम कर शिर्या, घरी जा, पाणी गरम कर आणि शेकून घे. यायला हे म्हणजे असं झालं, शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो बकरा. साला गावात चांगलंच नाव राखलं सरपंचाचं. त्या माधव पवाराच्या पोरान तुला असं तुडवला, साला त्याचा कोतळा का ना बाहेर काढलास. सरपंच केस आपण उलटी फिरूया ना. त्यानं काय होणार? त्यानं काय होणार? उलट आपल्याच नावाच्या गावात बोबाटा होणार. त्यातून ती पोर त्या मारत रावाची, म्हणजे साला माकडाच्या हातात कोलीत. साल्या भर चौकात असं मार खाल्लास, आपली दहशत कशी राहणार तिकडे? चूक झाली सरपंच, पण मी त्याला सोडणार नाही. नाही, योग्य संधीची वाट बघायची आणि मगच वार करायचा. चला आम्ही तुम्हाला पोचतो, तो काय मार खायला? अशानं येता निवडणुकीत धाक राहील का आपला? सरपंच साहेब काय तुम्ही बोलल्याप्रमाणे आवी आलाय. अरे पोरा ये ये ये. काय रे, हाताला काय झालं म्हणायचं? ते राहू द्या तात्या, मला तुमच्याशी एका गोष्टीवर चर्चा करायची. एक बसून बोलूया. नाही या तुमच्या नरसळ्याला सांगा. काय केलं त्यानं? गावातल्या आया बहिणींच्या आबरू म्हणजे काय देवळातला प्रसाद नव? गावातल्या पोरी बाईंची मस्करी करतोस? चला असं वाटतं ना. काय हो पोलीस पाटील ना तुम्ही? आज घेऊन जाणे बुकलून काढा त्याला. नाही नाही काही गरज नाही, मीच चांगला बुक केलाय त्याला, म्हणून त्या एका मुलीच्या आबरू वाचले. चला असं वाटतं ना तात्या. चला इज्जतीचा खोबरं केलं माझ्या. चला असं वाटतं ना, असं वाटतं याला जिता गाडावा, त्याच्यावर माझ्या पक्षाचा झेंडा रोवावा. हे बघ आता मी तुला मान देणार. आवाजल्यास मी माफी मागतो. अहो सरपंच असं काय करताय? अहो तुम्ही तर मला माझ्या वडिलांसारखे आहात. बस पोरा बस, आता तुझी जागा तिथे घट्ट झाली बघ. हे बघ पोरा, तू त्या पोरीला समजाव, तिचा बा विरोधी पक्षातला आहे. उगाच त्याचा गैरसमज व्हायला नको. आणि इलेक्शन पण जवळ आली आहे. काय माझ्या निर्मळ कारकिर्दीवर कोणी बोट दाखवायला नकोय. हे बघ तू त्या पोरीची समजूत काढ. हे बघ बापाचं एवढं ऐकशील ना, वाटल्यास मी त्या पोरीचे पाय धरतो. नाही नको नको नको, तुम्ही काही काळजी करू नका. ती तसं काही करणार नाही, बाहेर कुठे बोलणार नाही. मी त्याची समजूत काढतो. पोरा पोरा तुझे लय उपकार आहेत बघ माझ्यावर. काय तात्या? डॉक्टर त्यासने दवाखान्यात घेऊन जा. वय लगेच. पोराकडे नीट लक्ष द्या. वय वय आपलंच पोर आहे ते. वय चांगली औषधं वापरा, किती खर्च येऊ दे. मी मारलेलं आणि त्यानं मारलेलं व्याजासहित वसूल कर फडव्याकडनं. अविनाशराव यायचं का आम्ही? अरे अण्णा आपण नमस्कार करतो. म्हणजे आम्ही येणारे ठाव नव्हतं वाटतं. नाही तसा निरोप मिळाला होता, पण म्हटलं आपल्यासारखी बडी असं मी. अरे नाही नाही, जगात कोणी लहान मोठं नसतं. हे आहे अगं बघ कोण आलंय. या या अण्णा या 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 प्लीज. हे आहे या ना. हे आहे अगं लवकर बाहेर ये. या बसा 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 बसा. बस पोरी बस. अगं आहे ओळखलंस का? हे आपले मारुतराव. नमस्कार. हे त्यांचे कार्यकर्ते. बसा ना, उभे का बसा. बस. आणि ही आपली ह्या आपल्या मारुतरावांच्या कन्या राधिका.
अरे ओळखते मी हिला. हं? हिच्यामुळेच तुला इलेक्शनला उभं राहायला परवानगी दिली मी. असं अगं नमस्कार करते. मोठी गोड आहे पोरगी. बस पोरी. अण्णा बोला. तुम्ही बसा बोलत, मी चहा पाण्याचं बघते. हा अभि पोरा, आता सरळ मुद्द्यालाच हात घालतो. तुझा निर्णय समजला. तुला जर सरपंचाची खुर्ची मिळणार असेल तर तू आमच्या पॅनलला पाठिंबा द्यायला तयार आहेस. त्याचं काय अण्णा? नाही, तुझा निर्णय योग्य आहे. तुझं माझ्याविषयी काय मत आहे हे मला माहित नाही, पण मी तुला एक भावी सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाहतोय आणि मला अशी वैयक्तिक काय बी लालसा नाही. तू आमच्या पार्टीला पाठिंबा दे, मी तुला सरपंचाची खुर्ची देतो. अण्णा, ज्या परिवर्तनासाठी मी 3 टर्म वाट पाहिली, तेच परिवर्तन घडवण्यासाठी मीच आडकाठी कशी करीन आणि आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी तडजोड करावी हे तर माझं वचनच आहे. पण माझी एक अट आहे. ती कुठली? ही आमची राधिका, तिला समाजकारणात रस आहे. तुम्ही तुमच्या चांगल्या कार्यामध्ये तिला सामावून घ्या. नक्कीच. नक्कीच प्रयत्न करूया आपण. हा चहा घे. घ्या. सरपंच अविनाश पवारांचा आले रे आले, निवडून आले. अविनाश पवारांचा आले रे आले, निवडून आले. अविनाश पवारांचा. थांबा 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 आजोबा, थांबा थांबा. मागे मागे मागे. चला जाऊ द्या. नाही थांबा थांबा. आधी त्यांना रस्ता ओलांडू द्या. अरे आपण निवडून आलो म्हणजे काय आकाशाला हात नाही लागलेत आपले? का राजा झालो का आपण? अरे त्यांच्या घरी गेलो होतो ना आपण मत मागायला हात जोडून. म्हटल्यावर ते मालक आहेत आणि आपण नोकर, त्यामुळे आधी मान हा मालकाचा. या साहेब या. हे काय? अरे तू केलेल्या कामाची प्रसिद्धी आहे ना. नाही मला माहिती आहे ही सगळी कामं मी करून घेतली आहेत, परंतु ते ग्रामपंचायतीला मिळालेल्या निधीतून केलेत ना. अरे बाबा, मीच त्याला बोट करायला सांगितलं होता. कशासाठी? अरे लोकांना आपली कामं कळायला नकोत का? अण्णा, आपण जी कामं करतोय ते लोक पाहतायत आपल्या डोळ्यांनी आणि त्या कामासाठीच आपल्याला निवडून दिलंय ना. मला एक सांगा अण्णा, या अशा विकासासाठी पैसा येतो कुठून? सरकारकडनं. बरं, सरकारकडे पैसा येतो कुठून? जनतेच्या करातून येतो. अरे वा, म्हणजे जनतेचा पैसा जनतेसाठीच खर्च करायचा आणि त्याचं क्रेडिट आपण घ्यायचं. अरे सर्व नेते मंडळी हेच करतात. हेच मला बदलायचंय. परिवर्तनाचा खरा अर्थ हाच मला अपेक्षित आहे. नाहीतर आपल्यामध्ये आणि तात्यामध्ये काय फरक उरला? हे बघा, तुम्हाला प्रचार करायचाच असेल तर असा करा. जनतेच्या निधीतून जनतेसाठी, जनतेच्या नोकराकडून गावाच्या स्वच्छतेसाठी लोकार्पण सुलभ शौचालय. नाही म्हणजे अण्णा, तुम्हाला राग नाही ना आला? आला, पण तुझा नाही, माझा स्वतःचा. तुझा मात्र मला अभिमान वाटला. ए शिर्या, हा बोर्ड लगेच काढायचा, नाहीतर मी सकाळी स्वतः येईन आणि डांबर फासेन. अण्णा येऊ? या बरं.